नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जेव्हा जीवनामध्ये काहीतरी संकट येते, विपत्ती येते, कुठल्या तरी परिस्थितीमध्ये आपण अटकतो, हताश होतो, निराश होतो आणि आपल्याला काही मार्ग सुचत नाही, त्यावेळी आपण कुणाची तरी मदत घेतो किंवा त्याच्यासोबत काहीतरी संभाषण करतो, सेकंड ओपिनियन आपण घेण्याचा प्रयत्न करतो किंवा कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगते की इथे तू जा, तिथे तुला तुझ्या ही आहे परिस्थिती आहे त्यावरती तुला उपाय मिळेल आणि आपण कुणाकडे तरी जातो आणि ते उपाय सांगतात आणि आपण उपाय करतो. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं की आपला वेळ देखील जातो आणि पैसा देखील जातो आणि हाताशी काही लागत नाही. त्यापेक्षा सरळ साधा जो उपाय आहे तो म्हणजे श्री गजानन महाराजांचा नामस्मरणाचा, श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा. जे तुमचे इष्ट असतील त्यांचा देखील तुम्ही नामस्मरण करू शकता, नामजप करू शकता आणि हा सगळ्यात सर्वोच्च उपाय आहे, म्हणजे सगळ्यात फलदायी हा उपाय आहे आणि या उपायाला काही तोड नाही. म्हणजे नेहमी करता हे लक्षात ठेवा की आपण जी भक्ती करत आहोत, आपल्याला आपल्या भक्तीशिवाय किंवा आपल्या नामाशिवाय आपल्याला कुणीही तारणार नाही. मग बाहेरचे उपाय आपले किती जरी असले, म्हणजे इथे दिवा लावा किंवा तिथे दिवा लावा किंवा अजून अनेकशा गोष्टी उपायांमध्ये असतात, हे उपाय किती जरी असले परंतु जोपर्यंत आपली भक्ती, आपलं जे भजन आहे, आपलं जे महाराजांच्या प्रती एकनिष्ठ आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवतांची पूजा, भक्ती, सेवा करत असाल त्यांच्या प्रतीची एकनिष्ठता आहे, तेच आपल्याला सांभाळणार आहे आणि तेच आपल्याला वाचवणार आहे. या जगामध्ये आपल्याला भक्तीशिवाय, आपल्या नामाशिवाय आपल्याला कुणीही वाचवणार नाही. त्यामुळे अशा गोष्टीच्या मध्ये न पडता कुठली जर का परिस्थिती जीवनामध्ये आली तर तुम्ही हाच विचार करा की आपल्याला फक्त भगवंत भक्ती करायची आहे, नामस्मरण करायचं आहे, महाराजांचं पारण करायचं आहे. आता कधी कधी जीवनामध्ये अशी सिच्युएशन येते की आपलं मन अतिशय निराश होऊन जाते, आपल्याला खरंच भक्ती करण्यामध्ये देखील इंटरेस्ट राहत नाही, म्हणजे आपल्याला काही वाचायला इच्छा होत नाही, आपल्याला नामजप करायला आवडत नाही, नामस्मरण करायला आवडत नाही. परंतु त्यावेळी देखील तुम्ही स्वतःच्या मनाला समजवा, ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं तरी महाराजांच्या समोर बसा, महाराजांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा, महाराजांच्या सोबत भांडा रागवा, तुम्हाला जे करायचं असेल, म्हणजे तुम्हाला मनातली जी काही जे आपण हे म्हणतो, मनामध्ये जो काही आपला विचार आला आहे किंवा मनामध्ये खूप आकांत आपल्या चाललेला आहे, ते सगळं काही तुम्ही बाहेर काढा. महाराजांच्या सोबत तुम्ही भांडा रागवा की असं माझ्यासोबत का होत आहे, परंतु महाराजांचा हात कधीही सोडू नका. आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांची सेवा, भक्ती, उपासना केली, महाराजांची एकनिष्ठ सेवा केली, महाराजांवरती आपण संपूर्ण विश्वास दाखवला तर महाराज देखील आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही उपाय केल्यापेक्षा आपण महाराजांची भक्ती करावी, महाराजांचं नामस्मरण करावं. आणि आपण उपाय तरी किती करणार आहे, म्हणजे असे असंख्य उपाय असतात जे आपलं म्हणजे डोकं आपलं भंडावून जाते की आपण आता कुठला उपाय करायचा आहे, काय करायचं आहे. त्यापेक्षा नामजप, नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे आणि सर्वात फलदायी उपाय आहे. या जगामध्ये आपल्याला आपल्या नामाशिवाय कुणीही तारणार नाही, आपल्या भगवंताशिवाय आपल्याला कुणीही तारणार नाही. त्यामुळे नेहमी करता लक्षात ठेवावं की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, आपण महाराजांचं जी भक्ती आहे ती कधी सोडायची नाही, महाराजांवरचा विश्वास कधी सोडायचा नाही. याने महाराज तर प्रसन्न होतातच आणि आपल्या मनामधील देखील आत्मविश्वास वाढतो, आपल्याला खंबीरपणा येतो प्रत्येक परिस्थितीमध्ये तोंड देण्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह विचार त्यावेळी करतो, म्हणजे जरी परिस्थिती निगेटिव्ह असली तरीसुद्धा आपला पॉझिटिव्ह विचार त्यामध्ये राहतो आणि महाराज आपल्यासोबत आहेत. यापेक्षा दुसरा आनंद जीवनामध्ये काय आहे की महाराज आपल्यासोबत आहेत, महाराज आपली सोबत करत आहेत आणि आपण नेहमी करता अनुभव ऐकतो, वाचतो, तर त्या अनुभवावरती देखील आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणजे असं नको व्हायला की त्याला अनुभव आला किंवा तिला अनुभव आला मग मला कशाहून अनुभव येईल, तसं नाही. महाराज हे प्रत्येक भक्ताला अनुभव देतात, प्रत्येक भक्ताची महाराज पाठराखण करतात, परंतु आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती असायला हवी. आपली भक्ती जर का आपण एकदम एकनिष्ठतेने केली, श्रद्धेने केली तर नक्कीच आपल्याला देखील अनुभव येणार आहे, महाराज आपल्यासोबत राहणार आहे आणि महाराज हे सदा सर्व काळ प्रत्येक भक्ताच्या सोबत राहतात. तुम्ही तर का महाराजांना अतिशय आर्त हाक दिली तर महाराज नक्की आपली हाक ऐकतात आणि महाराज आपली सोबत नक्की करतात. महाराज प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक गंडांतरामध्ये महाराजांनी सांभाळलेला आहे, प्रत्येक भक्ताला महाराजांनी सांभाळलेला आहे. जो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो तो असा एकही भक्त नसेल की ज्याला महाराजांची अनुभूती आली नाही, अनुभव आले नाही. त्यामुळे महाराजांची भक्ती करणे हा एकमेव सर्वोत्तम उपाय आहे आपल्या प्रत्येक प्रश्नावरती. म्हणजे शारीरिक व्याधी असो, कुणाचं काही काम बिघडलेलं असेल, अडलेले असेल, संतानप्राप्ती असो किंवा घर होत नसेल, नोकरी लागत नसेल, कुठलंही तुमचं काम असो ते अडणार नाही, कारण की महाराजांवरचा जो विश्वास आहे तो आपल्याला तारणार आहे. आणि महाराजांशिवाय नेहमी करता लक्षात ठेवा की
या जगामध्ये महाराजांच्या शिवाय आपल्याला कुणीही तारू शकत नाही. आपण कितीही कुणाकडे जा, कुणाला आपण मदत मागा किंवा काही करा, परंतु जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो तेव्हा महाराज सगळं काही आपलं बघून घेतात. कुणाला व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे, कोणत्या व्यक्तीकडून आपलं काम करून घ्यायचं आहे किंवा कुणी आपल्याला सल्ला द्यायचा आहे. कधी कधी असं होतं ना, आपण खूप अडचणीमध्ये फसलो आहे आणि कुठेतरी एखादा अनोळखी व्यक्ती भेटतो, म्हणजे त्याचा आपला काही संबंध नसतो, परंतु तो व्यक्ती आपल्याला भेटतो आणि आपल्याला असा एखादा काहीतरी त्याच्या तोंडून संदेश मिळतो किंवा काहीतरी सल्ला मिळतो किंवा तो काहीतरी आपलं मार्गदर्शन करतो आणि आपल्या चुटकीसरशी आपला प्रॉब्लेम संपून जातो. म्हणजे खूप वर्षापासून आपण त्यामध्ये अटकलेलो आहेत. तर मग आपल्याला असं वाटतं की खरंच आपण म्हणतो देखील की देवानेच तुला पाठवलं आहे किंवा तू देवरूपामध्येच भेटलेला आहे. महाराजांचंच हे सगळं काही नियोजन असते की आपल्या जीवनामध्ये कधी कुठला व्यक्ती यायला हवा किंवा कुठल्या व्यक्तीच्या हातून आपल्याला मदत घडवायची आहे, हे सगळं काही महाराजांचंच नियोजन असते. महाराजांची भक्ती करणं महत्त्वाचं आहे, महाराजांची उपासना करणं महत्त्वाचं आहे. साधन हे आपलं नाम असायला हवं. आपलं सर्वात जवळचं जे साधन आहे ते आपलं नाम आहे आणि आपण हे जर का साधन जर का आपण वापरलं तर आपल्याला कधीही कशाची गरज पडणार नाही. म्हणजे जीवनामध्ये कसली विपत्ती हो, कसली परिस्थिती हो, आपण त्यावरती विजय मिळवणार. त्यामुळे सतत महाराजांची भक्ती करा, नामस्मरण करा. आणि मी देखील मला स्वतःला देखील माझेही मीच या मताची आहे की मी कधी आयुष्यात कधी कुणाला आपण ज्याला हात दाखवणं म्हणतो किंवा कधी कुठल्या महाराजांकडे जाणं म्हणतो, हे कधीच मी केलं नाही. कारण हेच आहे की श्री गजानन महाराजांची भक्ती हेच जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपल्याला त्या गोष्टीची गरज पडत देखील नाही आणि आपण महाराजांची भक्ती करत आहोत तर महाराज असे आपल्याला भरकुटू देखील देत नाहीत. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील वाचलेलं आहे की पुंडलिक भोकरी जे होते त्यांना देखील महाराजांनी इकडे तिकडे भटकू दिलं नाही, चुकीच्या व्यक्तीच्या संगतीमध्ये राहू दिलं नाही. त्यामुळे आपण जर का महाराजांची भक्ती करत असू तर आपल्याला चुकीच्या गोष्टींकडे महाराज जाऊच देत नाही. त्यामुळे महाराजांची अतिशय निष्ठेने भक्ती करा, महाराजांचं नामस्मरण करा. आणि एक गोष्ट कधीही लक्षात ठेवावी की जीवनामध्ये जगामध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की त्यावरती सोल्युशन नाही. आणि आपण जर का महाराजांची भक्ती सेवा उपासना जर करत असू तर महाराज आपल्याला ते सोल्युशन देतात, तो मार्ग दाखवतात. महाराज हे आपले मार्गदर्शक आहेत, महाराज हे आपले माऊली आहेत, गुरु आहेत, सर्व काही आपले महाराजच आहेत. त्यामुळे कधीही महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ भक्ती करावी आणि मीपणा जो आहे आपल्यातला, जो आपला अहंकार आहे तो सोडून महाराजांच्या चरणाशी शरणागत व्हावं. संपूर्ण जेव्हा आपण सरेंडर महाराजांना करू तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सरेंडरच आपलं महाराजांच्या चरणाशी असायला हवं आणि जगात बाकीचे कुठलेही उपाय केल्यापेक्षा महाराजांच्या नामस्मरणाचा उपाय करा, महाराजांच्या नामाचा उपाय करा आणि महाराजांची भक्तीचा उपाय करा. त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि महाराज आपल्याला तारणार आहेत, महाराज आपल्याला सांभाळणार आहे आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.